राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी. त्यासाठी मी कारले घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते बारीक बारीक पीसमध्ये कापून घेत आहे. जेवढं पतली साईज कापता येईल तेवढे आपण कापून घेणार आहोत. अशा प्रकारे मी सर्व कारले कापून घेतलेले आहेत आणि ह्यातील बिया मी बाजूला काढून घेतलेल्या आहेत. आपल्या बिया ह्यामध्ये ठेवायच्या नाहीत, कारण की कारल्याची भाजी खाताना ते दाताखाली येतात. आता कारल्याला मी नमक लावून घेते आहे. सगळ्या कारल्याला असं हाताने चोळून नमक लावून घ्यायचं आणि 10 मिनिट ते बाजूला ठेवून द्यायचं. त्यामुळे आपला कडवटपणा कारल्याचा कमी होतो. आता 10 मिनिट झालेले आहेत. बघू शकता मी त्यासाठी काय लागणारे सामान घेतलं आहे. एक टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे, लसूण पेस्ट घेतली आहे, नमक, जिरे मोहरी फोडणीसाठी घेतलेलं आहे, हळदी पावडर घेतली आहे, लाल तिखट, काळा मसाला आणि थोडासा गूळ आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये आपण कारले अगोदर भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे कारल्याची भाजी केली ना, मुलांना तर आवडेल पण घरच्या सगळ्यांना आवडेल. तुम्ही जरूर करू बघा, कारण की कारलं हे शरीरासाठी चांगलं असतं आणि ते 8 दिवसातून एकदा आपण कारल्याची भाजी खाल्लीच पाहिजे. अशा प्रकारे मी कारले सगळे भाजून घेतलेले आहेत. आपण आता तडका मारून घेऊया. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केले आहे. जिरे मोहरीची फोडणी घातलेली आहे. थोडेसे जिरे मोहरी तडतडले की आपण त्यामध्ये कांदा लसूण पेस्ट ॲड करणार आहोत. आणि मेन म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे हे प्रोसिजर सगळी माझ्या मुलांनी केलेली आहे. आज भाजी माझ्या मुलांनी बनवलेली आहे. इथे कांदा ॲड केलेला आहे. आपण कांदा हलकासा फ्राय करून घेऊया. सोनेरी कलर येईपर्यंत कांदा फ्राय करायचा. यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊया. टोमॅटो आपण फ्राय करून घेऊया. यामध्ये आपण टोमॅटोमध्ये नमक ॲड करून घेऊया, त्यामुळे आपले टोमॅटो लगेच सॉफ्ट होतात. आणि बारीक गॅसवर आपण त्याला हलवत राहायचं आहे. आता यामध्ये हळदी पावडर, लाल तिखट आणि काळा मसाला ॲड करणार आहोत. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे कारल्याची भाजी करून बघा, खूप टेस्टी बनते. आता हे मी 2 मिनिट मसाले फ्राय होण्यासाठी झाकून ठेवलेले आहे. बघू शकता आपल्या मसाल्यांनी तेल सोडलं आहे. यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून घेऊया. चांगलं मिक्स करून घेऊया आपण. आता हे मसाले आपले फ्राय झाले ना, आपण यामध्ये कारलं आपलं ॲड करून घेऊया. आता हे सगळे मसाले कारल्याला मिक्स करून घेऊया. आणि आता हे 1-2 ह्याच्यामध्ये गूळ घालूया. 1-2 तुकडे गुळाचे घातलेले आहेत. इथे तुम्ही चिंच पण ॲड करू शकतात. हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यावर ताट झाकून ठेवून 2-3 मिनिट बारीक गॅसवर आपण ह्याला शिजवून घेणार आहोत. याच्यात पाणी ॲड करणार नाही आहोत. खाली वाफेवर हे आपले सॉफ्ट झाले पाहिजे. बघू शकता अशी कारल्याची भाजी आपली सॉफ्ट होत झालेली आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करत जा. आता आपण ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे आणि आता थोडासा शेंगदाण्याचा कुट्टा ॲड करणार आहोत. आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी पण चालेल. बघू शकता अशा प्रकारे माझी कारल्याची भाजी रेडी झालेली आहे. अशा प्रकारे करून बघा, लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. आणि अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.